आणि औरंगाबादमध्ये धुळवडीचा उत्साह अगदी ओसांडून वाहतोय। यंदा दुष्काळ असल्याने पाण्याविना होळी खेळण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतलाय। शहरातल्या सर्वच भागांमध्ये लहान मुलं महिला आज रंगात रंगले आणि होळीचा उत्साह कसा आहे, कशी एकूण धुळवड सुरू आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। औरंगाबादमध्ये सकाळपासून होळीचा उत्साह जोरदार सुरू आहे। या होळीच्या रंगात अनेक जण रंगलेले आहेत। अशा स्थितीमध्ये मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे आणि या दुष्काळ लक्षात घेता पाण्याचा कमीत कमी वापर करून होळी साजरी केली जाते। औरंगपुरा म्हणजे जिथे होळीचा उत्सव मोठ्या प्रमाणात असतो त्या ठिकाणी सगळेच जण सहभागी होतात। मग महिला असो किंवा पुरुष असो किंवा लहान मुलं असतील, ते या होळीच्या रंगात रंगून जात असतात आणि हे सुद्धा सगळे जे रंग लावतायत ते पाण्याविना लावतायत। सगळा जो उत्साह आहे तो सकाळपासून दिसून येतो आहे। आपल्याबरोबर या सगळ्या महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय की तुम्ही होळी खेळताय पण पाण्याचा वापर कमी करता आहेत, कशी होळी खेळताय तुम्ही? यावेळेस पाणी कमी असल्यामुळे पाण्याचा वापर केला नाहीये, कोरडेच रंग खेळले, यामुळे यावेळेसची होळी जरा चांगली वाटते। काय बोल? मराठवाडा भीषण दुष्काळाने ग्रासलेला आहे, पण परंपरा उत्सव हा ओतपोत होऊन वाहतोय आणि प्रत्येकाने ठरवलंय की पाणी नाही वापरायचं, तिळाहोळी खेळून ही होळी साजरी करायची। महिला मंडळ होती, आपण थोडं इकडे दाखवूयात की या परिसरात सुद्धा मुलांचे टोळके येत असतात, वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या पद्धतीनं रंग लावत असतात, रंग घेऊन जात असतात। सगळी मित्रमंडळी आज एक योग असतो, एकत्र येऊन हा सगळा आनंद साजरा केला जातोय। हा सगळा जो भाग आहे खरं तर यावर्षी कुठलाही पाण्याचा वापर न करता ती होळी खेळली जाते। सगळे रंगात रंगून हॅपी होली आणि त्या सगळ्या रंगामध्ये सहभागी झालेले आहे। त्यामुळं जो उत्साह आहे औरंगाबादमध्ये तो सकाळपासून आहे, ओसंडून दिवसभर वाहतो आहे। अशा स्थितीमध्ये सगळ्यांनी आता एकमेकाला शुभेच्छा द्यायला सुरू केल्यात। हॅपी होळी, पण कमी पाणी वापरा आणि होळी साजरी करा। व्हिडिओ जर्नलिस्ट महेश बागसह माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद। मुझे होली खेलने में बहुत मज़ा आ रही है क्योंकि हम लोग सूखे कलर से होली खेल रहे हैं और बहुत सारे कलर्स देख के बहुत खुशी हो रही है। आज आम्ही दुष्काळ असल्यामुळे, मराठवाड्यात दुष्काळ असल्यामुळे आम्ही आज कोरड्या रंगातच होळी खेळत आहोत। पाणीचं प्रमाण आम्ही अत्यंत कमी वापरत आहोत आणि आम्ही फार एन्जॉय करत आहोत ही होळी। फक्त होळीचा उत्साह सगळ्या तरुणांमध्ये आहे, लहान मुलं अबाल वृद्ध अगदी सगळेजण तेवढाच उत्साहात धुळवड खेळताना आपल्याला बघायला मिळतात। पण एकूण भीषण दुष्काळाची परिस्थिती बघता, पाणी टंचाई बघता, पाण्याचा वापर न करता रंगांच्या माध्यमातूनच हा होळीचा सण धुळवड साजरी करण्यात येते आपल्याला बघायला मिळते। मात्र उत्साह तोच आहे।